चांदवड येथील रेणुका मंगल कार्यालयात केदा आहेर मित्र परिवार व नाशिक येथील लेड कॉपर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महारोजगार मेळावा घेण्यात आला। त्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक येथील 50 नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। चांदवड व देवळा येथील 2422 तरुण तरुणींच्या कागदपत्रांची तपासणी करून कंपनी पॅनलने मुलाखती घेतल्या। त्यामध्ये 1358 तरुणांना नियुक्तीपत्र देखील यावेळी देण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते मेळाव्याचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी नाफेडचे संचालक केदारनाथ आहेर यांनी आपल्या भाषणात म्हटले की राजकारणापेक्षा समाजकार्य करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे। यामुळे मी हा रोजगार मेळावा तरुणांसाठी भरवला आहे। रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं गेल्या अनेक दिवसापासून माझ्याकडे काही प्रवास करत असताना काही तरुण शेतकऱ्यांच्या मुलांनी एक व्यथा माझ्याकडे मांडली की आम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये अप्लाय करत असताना अनेक अडचणी येतात, माहिती होत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही जर असं एका ठिकाणी आम्हाला संधी उपलब्ध करून दिल्या दालनामध्ये तर निश्चितपणानं आपल्या भागातील त्या ठिकाणी तरुण मुलांना नोकरीची संधी मिळेल। आणि मग मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो। त्याच्यानंतर विनोदजी पाटील आहेत, ते टॅलेंट वापचे कंपनीचे या ठिकाणी काम करतात, त्यांच्याशी मी संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की नाना आपण अशा पद्धतीनं चांदवडला आपण जर घेतला मेळावा तर चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील तरुणांना आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येईल, जेणेकरून हा ग्रामीण भाग जो आहे हा शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी एक चांगलं व्यासपीठ तयार होईल। आज शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लग्न होत नाही, नोकरी नाही म्हणून त्यासाठी अनेक अडचणी तयार होतात आणि मग हे करत असताना अशावेळी नोकरी आपण जर जुन्या काळी बघितलं तर एक जण शेती करायचा, दुसरा नोकरीसाठी शहरामध्ये जात असायचा। त्यावेळेस त्या कुटुंबाला कधी हातभार लावावा लागायचा। ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना जर शेतीला पूरक व्यवसाय नसला, आज शेतीमालासाठी भावासाठी अनेक अडचणी येत असतात आणि हे करत असताना या ठिकाणी समाजा हिताच्या दृष्टिकोनातनं राजकारणापेक्षा समाजहिताला प्राधान्य द्यायला पाहिजे ह्या विचाराने त्या ठिकाणी मी गोरगरीब होतकरू मुलांच्या या ठिकाणी त्यांना संधी मिळावी त्याच्यासाठी ह्या महामेळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। भविष्यात आपण डॉक्टरांनी जे सांगितलं की 6 महिन्यात जरी केलं चालेल तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आजपर्यंत ज्या काही इव्हेंट केले असतील मी यात सातत्य ठेवून आज ज्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना जे त्याचं नाविन्यपणे किंवा त्यांना त्याच्यावर नोकरीची संधी मिळेल, पण जे राहिले असतील त्यांच्यासाठी पण काय करता येण्यासारखं आहे त्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच रोजगार ही भविष्यामध्ये सगळ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस जास्त होत चाललेली आहे आणि एक कुठेही फरकटलं जाता त्या ठिकाणी तरुणांना एक नया दिशा द्यायचं काम ती रोजगाराची असेल किंवा व्यवसायाची संधी असेल, या दोघांच्या माध्यमातून तरुणांना मी निश्चितपणानं त्या ठिकाणी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे। आज पण आहे, उद्या पण, परवा पण कायमस्वरूपी या तरुणांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझ्या दोन संभव। तसेच कुठल्याही कंपनीमध्ये आपण कामाकरिता जातो तेव्हा आपले या कंपनीसाठी आपले कौशल्य आहे का हे प्रथम तपासून घ्यावे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी यावेळी आलेल्या तरुण तरुणींना मेळाव्याप्रसंगी केले। योजना आणि अव्हेन्यूज आपल्याला ओपन करून दिले। आज नानांनी हा जो महामेळावा अरेंज केला आहे, साधारणतः मी माहिती घेतली तर 55 कंपन्यांचे आज आपल्या इथं स्टॉल आहेत। काही नाशिकच्या आहेत, काही मुंबईच्या आहेत, काही पुण्याच्या आहेत आणि ह्या कंपनीमध्ये सर्व क्षेत्रातल्या या कंपनी आहेत। काही फार्मामधल्या असतील, काही IT मधल्या असतील, काही सर्व्हिसेसमधल्या असतील आणि 4000 पर्यंत नोकऱ्या याच्यातनं आपल्याला उपलब्ध होऊ शकतात। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथं रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते। फक्त याच्यामध्ये आपण जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये रोजगारासाठी जातो तेव्हा स्वाभाविक आपल्याला वाटतं की अरे आपल्याला नोकरीला तिथं घ्यायला पाहिजे, पण त्याचबरोबर आपल्यामध्ये तेवढं कौशल्य आहे का हे कौशल्य पण आपण तपासून घ्यायला पाहिजे। ज्या पद्धतीने आज आपण ह्या अपेक्षेने इथं आलेलो आहोत की आपल्याला आज इथं लगेच आपली इंटरव्ह्यू होईल, आपली प्लेसमेंट होईल, बहुतांश आपल्या उमेदवारांची इथं प्लेसमेंट होईल। प्रशांत अप्पांनी सांगितलं तसं हा आपला फक्त औपचारिक उद्घाटनाचा कार्यक्रम आहे। हा मेळावा हा 9 ते 5 वाजेपर्यंत संध्याकाळी चालणार आहे आणि त्याच्यामुळे एक ना अनेक कंपन्यांकडे तुम्ही तुमचे इंटरव्ह्यू देऊ शकता, तुमचा रेझ्यूम देऊ शकता, तुमचे कागदपत्र त्यांना दाखवून तुमची शैक्षणिक पात्रता त्यांना दाखवू शकतात।
पण त्याचबरोबर आपण नुसतंच आजच इथं नोकरी मिळाली किंवा मिळाली नाही म्हणून आपण त्याच्यातनं हुरूप आपलं सोडायला नाही पाहिजे. आपल्याला आपण स्वतः कौशल्य आपलं कसं विकसित करू शकतो, आपण त्या नोकरीस कसे पात्र होऊ शकतो, याच्यासाठी पण आपण प्रयत्न करायला पाहिजे. कारण एकीकडे आपण बघतो की रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, पण हे मंचावर बसलेले ज्या कंपनीचे सर्व प्रतिनिधी आलेले असतील त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते म्हणतात की रोजगार पात्र उमेदवारच आम्हाला मिळत नाही. म्हणजे हा जो गॅप आहे हा कौशल्याचा गॅप आहे. आपल्याला शिक्षण तर मिळतं पण आपण नोकरीला पात्र होत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे आपण शिक्षण झालं, आपण सगळं आपल्याला शिक्षण मिळालं पण नोकरी का मिळत नाही. कारण नोकरी मिळत असताना आपण त्या जॉबवर जिथं आपण काम करणार आहे ते काम आपल्याला अवगत आहे का नाही हे पण तेवढंच महत्वाचं आहे. मागच्या काळापासून शासनाने, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कौशल्य विकासाचे कार्यक्रम आपण इथं राबवले, जेणेकरून 3 महिन्यापासून तर 1 वर्षापर्यंत तुम्हाला तुमच्यातल्या पात्रतेप्रमाणे तुम्हाला त्या गोष्टीचं ट्रेनिंग दिलं जायचं, जेणेकरून तुम्ही नोकरीला पात्र व्हायला पाहिजे. एकीकडे शाळा कॉलेजमधनं आपण शिक्षण घेतो पण नोकरीला आपण पात्र होत नाही. हा कुठंतरी डेफिसिट मिटवण्याचं काम हे तडवींचं कौशल्य विकास डिपार्टमेंट करतं. आता ज्यांनी यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा केदार नाना आहेर मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी नाफेडचे संचालक केदार नाना आहेर, डॉक्टर आत्माराम कुंभारडे, वाल्मिक वानखेडे, सुनील शेलार, प्रभाकर ठाकरे, प्रशांत ठाकरे, प्रशांत पाटील, विनोद पाटील, महावीर संकलेचा, ताराचंद अहिरे, जगन गांगुर्डे, मनसूर मुळानी आदी उपस्थित होते. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.